आखाड स्पेशलच्या आपल्या सिरीजमध्ये आज आपण आलो आहे पुण्यातल्या अशा एका उजी स्पॉटला की जो प्रत्येक बिर्याणी लवरला माहिती असतोच आणि प्रत्येक बिर्याणी प्रेमी इथे कधी ना कधी येतोच, कारण त्यांची चवच अशी आहे की ती कायम जिभेवर राहते आणि सगळ्यांच्या आवडीची सुद्धा आहे. हा स्पॉट गेले 30 वर्ष पुणेकरांच्या अविरत सेवेत आहे. त्यांची चवसुद्धा गेले 30 वर्ष टिकून आहे, त्यामुळेच पुणेकर इथे गर्दी करतात. सो वेलकम बॅक टू ट्रॅव्हल विथ हार्ट. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला एका खास बिर्याणीने जी माझी आवडती आहे. आणि चला बघूयात बाकीचे पदार्थ जर आपल्याला आवडतात का. आपण ट्राय करतोय सासूक तुपातली मटण बिर्याणी. बिर्याणी ही हातानेच खाल्ली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे, त्याशिवाय पोट भरत नाही. मटण पण एकदम ज्युसी मस्त शिजलं. वा, एकदम माइल्ड फ्लेवर, कमाल शिजले. साजूक तुपाची जी काय चव येते ना, कमाल. भरपूर घातले साजूक तूप, अजिबात कंजूसी केलेली नाही. नाही ठीक. हा बिर्याणी सोबत एक रस्सा आहे, तो आपण घालून ट्राय करून बघू कसं लागतंय. नुसती खा किंवा रस्त्याबरोबर खा, दोन्ही बाजू शब्द नाही. आणि इथली खासियत म्हणजे की कुठलीही आर्टिफिशियल फ्लेवर वापरत नाहीत किंवा कलर वापरत नाहीत. अजिनोमोटो नसतं. प्राइसेस थोड्या प्रीमियम आहेत, पण तुम्हाला व्हॅल्यू फॉर मनी मिळत असेल तर काय हरकत नाही. आता आपण खाऊन घेऊया ओले बोंबील फ्राय, वन ऑफ माय फेवरेट डिश. कमाल क्रिस्पी लागतात ते, भारी फ्राय केले, एकदम असं गोल्डन कलर आला. अगेन शब्दच नाही. तुम्ही इथे येऊन नक्की, तुम्ही येत असाल तर तुम्हाला माहिती असेल, तुम्ही इथे कधी भेट दिली नसेल तर इथे नक्की जरूर भेट द्या. तुम्हाला डायरेक्ट स्वर्गातच. इथले बिर्याणीचे फ्लेवर्स एकदम सटल आहेत, मसालाही कमाल आहे, एकदम माइल्ड आहे, त्यामुळे ते अतिशय भारी लागतं. उगाच ते एक्स्ट्रा मसाले टाकून तिखट जाळ वगैरे असं ते काय करत नाही. आणि साजूक तुपाची चव आणि ते सटल फ्लेवर्स इतके कमाल लागतात म्हणजे हा शब्द नाही अक्षरशः. सदाशिव पेठेत असल्यामुळे पुणेरी पाट्या इथे आल्याच पाहिजेत. बिर्याणीशी रिलेटेड ज्या काही पुणेरी पाट्या तयार करता येतील तर त्यांनी क्रिएटिव्हिटी दाखवून मस्त पाट्या तयार केलेल्या आहेत. तुमची सोलकढी स्पेशालिटी आहे, बघायला पाहिजे. मस्त थंडगार आहे, एकदम फ्रेश वाटते ते पिऊन. त्यांनी फ्रेश तयार केलेली आहे, ते रोज इथे तयार करतात. ही पॅक्डवाली नाही आणि चव पण कमाल आहे, कोकणी स्टाईल आहे, मस्त लागते. चला आता मी बिर्याणी संपवतो, तुम्ही बघा. तोंडाला पाणी सुटलं तर इथे या. तुम्ही माझ्या मागे जे बघताय ती इथली सगळी टीम आहे. त्यांनी मला खूप मदत केली व्हिडिओ तयार करायला आणि खूप सपोर्टिव्ह आणि हेल्पफुल होते. आता माझी बिर्याणी खाऊन झालेली आहे, कमाल होती. बोंबील फ्राय सुद्धा मस्त होतं, चटणी त्याच्याबरोबरचा रस्सा सगळंच कमाल होतं. लिटरली सुख म्हणजे नक्की काय असतं याचा अनुभव तुम्हालाही घ्यायचा असेल, एस पीस बिर्याणीजला नक्की व्हिजिट करा आणि मला सांगा कमेंटमध्ये की
तुम्हाला आवडली की नाही बिर्याणी किंवा तुमची फेवरेट बिर्याणी. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत